ज्या प्रकारे आपण पाहतो एकंदरीत तुम्ही आदिवासींचे प्रश्न घेऊन इकडे येत होतात, एकदा न्याय मिळाला नाही म्हणून तुम्ही रात्री इथे थांबला होतात, तिकडे तुम्ही पायऱ्यांवरती आंदोलन सुद्धा करू, उपोषणाला बसू असं सुद्धा म्हणाला होतात. मात्र आता सत्तेचे आमदार झालेला, सत्तेत आहात तुम्ही, आता कशा प्रकारे प्रश्न मार्गी लावणार आहात? मी तेव्हा तिकडे पायरीवर बसलो होतो, तेव्हा मी छत्त्यामध्ये होतो आणि आता मध्ये मी छत्तामध्ये. बघा, जेव्हा समाजाचा विषय येतो तर समाजाच्या विषयासाठी मी तेव्हाही मांडत होतो, आताही मांडणार. समाजाच्या विरुद्ध मध्ये कोणीही गेला तर आम्ही ते उभा राहू. एक शेवटचा प्रश्न, कोणता प्रश्न आदिवासींचा जो प्रलंबित आहे, प्रथम प्रश्न जो तुम्ही सोडवण्यासाठी आता या विधानसभेमध्ये आवाज उठवणार? बघा, जे विषय आजपर्यंत काही विषय आमचे प्रलंबित आहे ते 12,000 नोकऱ्या जे होत्या ते बोगस आदिवासी जे घेतले गेले होते आणि ते आदिवासींच्या नोकऱ्या आमच्या बाकी आहे. कारण 2017 मध्ये सुप्रीम कोर्टाने आदेश दिला होता तर खऱ्या आदिवासींना तुम्ही याच्यात घ्या आणि डुप्लिकेट असेल त्यांना तुम्ही बाहेर काढा. तर ते विषय घेऊन मी जे बाकी आहे तेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीने सांगितलं की ताबडतोब ते भरती सुद्धा करा. पण काही ठिकाणी ते चालना दिली आहे, काही नाही आहे, तर ते जेवढे बाकी असेल तेवढे करायला लावणार. धन्यवाद. आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात तर हे होते आमच्या पद्धती. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.